गाईज, कशा तुम्ही सर्व? होपूर तुम्ही सर्व एकदम मजेत असणार. सो आज आमचा असाच एक प्लॅन बनलाय की आम्ही बनवणार आहेत केक, होममेड केक. म्हणजे मी बनवणार आहे, आयुष आणि दीदी. सो त्याच्यासाठी मी सर्व सामान वगैरे घेऊन आलो इकडे आणि बनवणार आहेत आता केक. बघूयात कसं काय होतंय काय नाही. याच्या अगोदर पण बनवलाय, पण ते मम्मीनेच बनवलेलं होतं, आम्ही काय नव्हतं केलेलं. सो आज आम्ही बनवतोय घरीच केक. बघूयात काय होतंय काय नाही. फर्स्ट टाइमच समजत असं तर. सो बनवूयात. आणि इकडे बघा, हा आहे आयुष आणि हे बघा ह्या मॅडमचं घर आहे. हे बघा बिस्किट. अरे बनवायचे ते बघ, लगेच खायला सुरुवात केली. लगेच खायला सुरुवात केलं बघ, नको मला. सो गाईज हे बघा, आम्ही इकडे आणलेले आहेत आता बिस्किट्स आहेत. हे टोटल 12 आहेत बिस्किट्स आणि हा इनो पण त्याच्यामध्ये लागणार आहे. आता बनवायला स्टार्ट करूयात. चला लागा आता कामाला. पटापट फोडा पॅकेट्स आणि त्याची क्रीम वेगळी करा आणि बिस्किट वेगळीकडे ठेवा. प्लेट आण फटाफट. सो गाईज इकडे बघू शकता, यांना लावलंय कामाला. मी तर मस्त बसून बघणार आहे काय करताय. हे बघा आता याने इकडे आता हे करतोय, पॅकेट मधून काढतोय आणि ते तिकडे क्रीम इकडून काढतोय. बस त्याला चम्मच वगैरे घे ना, काहीतरी चम्मच घे ना. मग हे घे, चम्मचच्या बॅक साइडने कर. मग तेच चम्मच फायनली इकडे बिस्किट वेगळीकडे करून घेतलेत आम्ही आणि क्रीम पण काढली त्याच्यामधून. सो ह्या क्रीमच्या नंतर काय करायचं ते मी सांगतो, बट याला आता पूर्ण मिक्स करायचंय. पहिले पूर्ण मिक्स करून ह्या मिक्सरला बारीक. हा चाललंय यांचं, खायचे काम सुरू झाले. अरे यार ती क्रीम बनवायची त्याची नको. चला आता याला पहिले मिक्स करूया. गाईज फायनली आलो किचन मध्ये आणि इकडे बघू शकता ते मिक्सर मध्ये बारीक करायसाठी आम्ही टाकतोय. बघा आता इकडून तोडणार हाफ आणि तिकडे पूर्ण मिक्स होणार. मग त्या पुढची प्रोसेस काय आहे ते पण बघूयात. फटाफट करा होय, हात चालवा फटाफट. ऑर्डर करण्यापेक्षा स्वतः काम कर. मी नाही यार, मला कंटाळा आला. तुम्ही ॲटिट्यूड खातीर तेच ॲटिट्यूड आहे. सो गाईज हे बघा, इकडे बिस्किटची पूर्ण पावडर करून झालेली आहे मिक्सरमध्ये आणि इकडे आता दूध ठेवलं आहे तापायला. सो नंतर दूध थंड पण करावं लागेल आणि मग त्याच्यामधून दूध टाकायचं त्याच्यात आणि मग मिक्स करायचं आहे. सो बघा आता पुढचीच प्रोसेस काय होते. आयुष काय काम करते? माकड चाळे करते. काम नाही देते तुला दिलं तर मग सगळी वाट लागेल म्हणून रे. त्याला खायचं आहे कॉमेडी. गाईज आता दूध याच्यामध्ये टाकून मिक्स करतोय आम्ही. टाक 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 टाक. असं वाटतंय माती खेळतोय यार. सो गाईज हे बघा, इकडे मिल्क मिक्स केल्यानंतर असं काही झाली आहे क्रीम. सो आता त्याच्यामध्ये शुगर पावडर ॲड करणार आहेत. किती चम्मच? 2 चम्मच होय, 2-3. सो गाईज आम्ही इकडे आता कुकर गरम व्हायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं भरपूर. आणि गाईज हे बघा, हे असं मिठाच्या वरती इकडे स्टँड ठेवतोय आम्ही आणि याच्यावरती एक भांडं ठेवणार, त्याच्यामध्ये पूर्ण क्रीम टाकणार. आणि गाईज हे बघा, हे आम्ही एक असं भांडं घेतलंय, याच्यामध्ये हे सगळं बॅटर आम्ही टाकू
आणि मग हे भांडं त्या कुकरमध्ये, आता हे कुकर गरम व्हायला ठेवलेलं आहे. सो आता टाकूयात पटापट. आणि याच्यामध्ये इनो पण ऍड करायचा आहे. सो आता इनो पण ऍड करूया. सो गाईज आता हा 1 पॅकेट इनो टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता टाकूयात इनो. पूर्ण 1 पॅकेट इनो टाकायचं आहे. आणि वरून थोडंसं जस्ट दूध ते पूर्ण रिॲक्ट व्हायसाठी आणि पूर्ण मिक्स करायचं आहे. आता बघूयात कसा होतोय, काय होतोय. नीट झाला पाहिजे यार बस. आता शेफ कडून थोडं चेकिंग केली जाते कसं काय आहे काय नाही. कोणी बरोबर आहे? होय. सगळं बरोबर आहे का मम्मी? सगळं बरोबर आहे की नाही? हा हे बघा, हा त्याच्यामध्ये टाकलं आणि याला पूर्ण ऑइलिंग करून घेतले बाजूने. पूर्ण ऑइलिंग केलेला आहे तो डब्बा. आणि मग वरून हे बॅटर टाकलंय. आणि तिकडे आपला कुकर पण रेडीच आहे. सो गाईज फायनली त्याच्यामध्ये आता ठेवलेले आहे पूर्ण. आणि आता हे किती वेळ, 25 मिनिटं तरी ठेवायचं आहे. 25 मिनिटं पूर्ण वेळ हे ठेवायचं आहे. सो गाईज फायनली आता आम्ही जे बेक करायला ठेवलेलं आहे, आता कमीत कमी 20 to 25 मिनिट्स तरी बेक करायला ठेवायचं आहे. आणि मग बघत कसं होतंय काय नाही. आणि त्याच्यानंतर थोडं डेकोरेट पण करायचं आहे. क्रीम वगैरे आम्ही आता बनवतोय. क्रीम कशी बनवायची ते आपण हे काढून घेतलेली ओरिओ बिस्किटची क्रीम तेच ठेवायचं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता आयुष कसा दाखवला. बघू शकता आयुष कसा क्रीम खातोय. एक मिनिट ते बॅटर जे होत हाताला लावून गेला. चाटून पुसून खायचं काम. सो गाईज हे बघा, आम्ही इकडे क्रीम पूर्ण रेडी केली आहे. क्रीम तशी कमी पडलेली, बट त्याच्यामध्ये आम्ही हे टाकलं दूध, मिल्क ॲड केलं आहे. आणि कोको पावडर असेल ती आम्ही ॲड केली याच्यामध्ये. त्याच्यामुळे असे झाले. आणि ही पण ठीक आहे, चांगली मस्त बनली आहे क्रीम. आणि आपला केकसुद्धा बेक झालेला आहे. 25 मिनिट्स होऊन गेलेत. आणि गॅस पण आम्ही ऑफ केला आहे. सो आता बघूयात तो पण केक कसा झाला आहे कसा नाही. चला जाऊन आता बघूयात. सो गाईज आता मी कुकर ओपन करते. वाव, मस्त झाले. सोबी होती मिक्स मला पण करून दे ना यार. सगळं तूच कर. आम्ही आणि खायचं तुम्ही. हे पण बनले परफेक्ट, एकदम परफेक्ट. एकदम परफेक्ट बनलाय. मिशन पास. डायरेक्ट निघलाय, पण त्याला साईडने हे करायची पण गरज नाही. एक मिनिट. नको साईडने करायची गरजच नाही. ऑटोमॅटिक साईडने पण हे झालं यार. निघालाय. थांब एक गाईस केक चांगला बनला. आता प्लेट घे एक मोठी. सो गाईस आता करूया याला आपण पालथा. पुढे जाऊ. पालथा. काय नाही, गरम येते. वाव फुल स्पॉन्जी झाला. एक मिनिट. मस्त झालं यार. गाईस मिशन कम्प्लीट. मस्त झालंय. हातावर घेती. अरे असं तुटत पण नाहीये. मस्त झालंय. आता 2 पार्ट्स नको करायला डायरेक्ट. सो गाईज फायनली केक आमचा झालेला आहे रेडी. आणि आता बघूया त्याला आपण क्रीमने डेकोरेट पण करायचं आहे. आणि मी तर बोलतोय याच्यामध्ये असं 2 लेअर असे इकडून कट करून घ्यायचं, म्हणजे 2 लेअर. आणि मग याच्यामध्ये आपण क्रीम टाकू. दुसरा शेप इकडे. तसं म्हणजे तोंड बघा. तुझं पण तोंड. नाही मी बनवलंय. काहीच नाही. खायला आली दुसरं. 2 बिस्किट. 2 बिस्किटची पुढे खाल्ली. एक पण नाही खाल्ला. 2 खाल्ले. बस बोबन कोणी खाल्लं. गाईज मिशन पास सक्सेसफुल.
सो गाईज हे बघा मी इकडे कट करून घेतला आहे मस्त एकदम प्रॉपर नीट आणि पप्पा पण आलेले आहेत. स्वागत है आपका स्वागत. सो गाईज हे बघा इकडे आम्ही नॉर्मल पाणी घेतलं आहे आणि पाणी याच्यावरती टाकतोय. याने काय होईल केक जो आहे तो एकदम असा सॉफ्ट होईल. आणि इकडे क्रीम पण आहे. सो क्रीम पण याच्यावरती आता आम्ही ॲड करू, थोडं डेकोरेट करू आणि मग तुम्हाला आता मी दाखवतो केक डायरेक्ट डेकोरेट झाल्यावर. सो गाईज आता क्रीमने आता थोडं डेकोरेट करतोय. बघू आता कसं होते. केक तर मस्त झाला आहे पण आता क्रीमचं काय आहे डेकोरेट थोडा आम्ही ह्या स्पूनने हे करतोय, डिझाईन करतोय. म्हणजे तर मम्मीच जे करशील ते मी तुला तुला मोबाईल मिळेल का बघ. हो मिळेल ना, का नाही मिळेल. हो हो. डन 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 डन. एक नंबर मम्मी. सल्यूट आहे मम्मी को, सल्यूट आहे. हाँ बहुत अच्छा. याचं तोंड चालूच आहे नुसतं. सो गाईज बघा किती मस्त डिझाईन पण झाली आहे. घरच्या घरीच केलं आहे बट मस्त झालं आहे. अरे खा रे खा. सो गाईज बघू शकता किती मस्त डिझाईन झाली. आपण फ्रीजमध्ये ठेवूयात थोडा वेळ. गाईज याला आपण ठेवूयात आता फ्रीजमध्ये. सो ठेवलेला आहे फ्रीजमध्ये आता. सो गाईज आम्ही फायनली केक फ्रीजमधून काढला आहे. कमीत कमी 2 तास फ्रीजरमध्ये होता केक आणि बघू शकतो खूप मस्त झाला आहे. सो गाईज फायनली आम्ही आत्ता करतोय केक कट आणि बघूया आता कसं होतंय. इकडे सगळे मंडळी बसलेले आहेत हे बघू शकता. सो हॅपी मदर्स डे टू यू. हॅपी मदर्स डे टू यू. सो गाईज पीस उचलून पळणार आहे आणि मला जे सो करायचं गाईज ते कर. आम्हाला तसं काही लक्षात तर नव्हतं की आज मदर्स डे. बघा 12 वाजले. 12 वाजले. चम्मच आहे. आम्हाला माहिती नव्हतं मदर्स डे आहे म्हणून उद्या पण आम्ही असंच बाजूला घेतलेलं. बट आम्हाला आत्ता कळालं की मदर्स डे म्हणून आम्ही तो फ्रीजमध्ये ठेवलेला. सो आत्ता मम्मीलाच बोललो की काप म्हणून केक. सो मम्मी मॅम काटेच आणायचं. मॅम बोलत होती, ती बोलत होती की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. मी मॅक्सीमध्ये बोलत होती बट तरी पण मी तिला घेतलं. सो गाईज बघू शकता तुम्ही कसा बनला आपला केक. हे बघा मस्त क्रीमी आणि इकडे बघा पार्टी सुरू झालेली आहे. ओ कसा आहे मम्मी, कसा आहे? फक्त मान नको हलव यार, काहीतरी बोल तरी. कसा आहे? छान. रात्रीच्या 12 वाजता आमची मदर्स डेची पार्टी चालली आहे. कशा वाणी आहे? मॉन्जिनिस वाणी. वाणी मॉन्जिनिस बघा सारखा. आता मी पण टेस्ट करतो. मी पण टेस्ट नाही केली.